8 वर्षापासून मला उठता बसता यायचं नाही, बर. झोपूनच राहायचं. हा. 6 महिने खूप ठिकाणी गेलो आम्ही दवाखान्यामध्ये, तिथे दाखवलं. ते म्हणायचे तुम्हाला कधीच चालता फिरता येणार नाही. जेव्हा चांगलं वाटलं तेव्हा चाला, नाही तर मग झोपूनच राहा म्हणायचे. ते म्हणायचे तुम्हाला कधीच चालता जास्त येणार नाही. बरोबर. बस तुमचा ऍड्रेस भेटला, मग आलो आम्ही. ओके. शोभा मॅडम जेव्हा आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही त्यांचा मणक्याचा नवीन MRI करून घेतला. त्याच्यात पण असं दाखवलं गेलं की त्यांची नस तर पूर्णपणे मोकळी आहे, मग नस तर दबलेली नाही, मग एवढा त्रास का आहे? हो. तर आम्ही त्यांचं जेव्हा उभा राहून एक्सरे केला तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की त्यांच्या 4था 5वा मणका आणि 5वा मणका माकड हाड ह्याची लिंक तुटलेली आहे, ज्याला आम्ही लायसिस किंवा लायटिक लिस्थेसिस असं म्हणतो, ज्याचा आम्हाला इकडे डाऊट आला. आणि त्याच्यासाठी तो कन्फर्म करण्यासाठी आम्ही त्यांचा CT स्कॅन करून घेतला. CT स्कॅनमध्ये ते कन्फर्म झालं आणि CT स्कॅनमध्ये असं दिसलं की 4थ्या आणि 5व्या मणक्याची लिंक इथं तुटलेली आहे. ह्याला पार्स डिफेक्ट असं सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतात. आणि 5वा मणका माकडहाड ह्याची लिंक तुटलेली आहे. तर मग आम्ही त्यांना समजावून सांगितलं की ही 2 मणक्याची लिंक तुटल्यामुळे त्यांना तो पेन होतोय आणि त्याला ऑपरेशनची गरज आहे. आणि ऑपरेशन करून आम्ही त्यांची ती 3 मणके आहेत ते एकमेकांना कनेक्ट केले आणि याच्यामध्ये नवीन गादी टाकली आणि ते 3 मणके एकमेकांना फ्यूज केले. ह्याला फ्युजन सर्जरी असं म्हणतात आणि ही मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने केली. तर हा त्यांचा आता सध्याचा एक्सरे आहे, ज्याच्यामध्ये 3 मणके एकत्र जोडलेले आहेत आणि त्या 3 मणक्यांना स्क्रूचा आणि रॉडचा सपोर्ट दिलेला आहे. आता त्यांची सर्जरी होऊन 6 महिने झालेत. त्यांना मागच्या 4 महिन्यापासून एकही गोळी नाहीये. त्यांना दुखल्यावर घ्यायला गोळी दिली होती, तीही त्यांच्याकडे तशीच पडून आहे. तर आणि ते स्वतः आता 3 ते 4 किलोमीटर चालतात, घरातली सगळी कामं करतात. त्यात माझी सध्याची परिस्थिती अशी आहे की मी 3-4 किलोमीटर चालते. बसल्यात 8 वर्षांनी पहिल्यांदा बसले खाली. राईट. मागच्या 8 वर्षापासून मला त्रास होता. बरोबर. रेग्युलर आम्ही हॉस्पिटलला जायचो. 1-2 महिने बरं वाटायचं, परत त्रास व्हायचा, परत 3-4 महिने बेडवर राहायच्या. राईट. मग थोडं बरं वाटलं, थोडं फिरलं किंवा क्वचित एखाद्या वेळेस खाली वाकलं किंवा काही झालं, परत त्रास सुरू व्हायचा, परत बेडवर राहायचा. बरोबर. असं मग आणि पुष्कळ डॉक्टर दाखविले, आयुर्वेदिक इलाज केला, होमिओपॅथी केला, त्यानंतर फिजिओथेरपी केली. म्हणजे ज्यांनी लोक भेटले तसं सजेस्ट केलं तसं आम्ही करत राहिलो. बरोबर. त्यामुळे त्रास मग काही कमी झाला नाही. आपला ॲड्रेस मिळाला आमच्या एका नातेवाईकाकडून, त्यामुळे आम्ही आपल्याकडे आलो, आपण ऑपरेशन सजेस्ट केलं. मागच्या 4 जानेवारीला आमचं ऑपरेशन झालं आणि एकदम तिची तब्येत एकदम ओके, ठणठणीत आहे. स्पाईन सर्जरीबद्दल लोकांना असं वाटतं की ऑपरेशन जेव्हा आम्ही सांगतो ऑपरेशन नंतर चालता येईल का, ऑपरेशन नंतर झोपून राहायला लागेल का, उलट आम्ही त्यांना समजावून सांगतो की हे ऑपरेशन तुमचं जे चालणं फिरणं कमी झाले ते वाढवण्यासाठी आहे. पण लोकांना असं वाटतं की पॅरालिसिस होईल का, झोपून राहायला लागेल नाही, का. असं काही लोकांचा अनुभव आम्हाला सांगत होते की ह्याच्या फलाने व्यक्तीचं ऑपरेशन झालं, बरोबर. ती कम्प्लीट बेडवर आहे. मी आणि हिनी आम्ही दोघांनी पण एक पेशंट पाहिलं बघितलेलं. बरोबर. आमचे रेग्युलर डॉक्टर आहेत, शुगर वगैरे चेक करायची. तिथे एक लेडीज आली, तिचं ऑपरेशन झालं तर ती कम्प्लीट बेडवर होती आणि त्यामुळं तिला म्हणजे उठता बसता येत नव्हतं. मग शुगर, BP या बिमाऱ्या लागल्या, हेल्दी झाली. ती अक्षरशः खरोखरच उठून सुद्धा बसत नव्हती. बरोबर. तसं पेशंट पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते. ती भीती का असते, कारण मणक्याच्या ज्या इथून वरच्या सर्जरी ज्या असतात, म्हणजे सर्वायकल स्पाइन आणि डॉर्सल स्पाइन, ज्या स्पायनल कॉर्डच्या अराउंडच्या ज्या सर्जरी असतात त्या थोडेसे रिस्की असतात. त्या आम्ही पेशंटला ऑपरेशनच्या अगोदरच समजावून सांगतो. पण त्या स्पाईनच्या वरच्या स्पाईनच्या सर्जरीमध्ये पण आजच्या काळातली रिस्क ही 1 to 2% आहे, जी की 15-20 वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती, दुर्बीण नव्हत्या, तेव्हा ती रिस्क होती. पण आता ती पण रिस्क भरपूर कमी झाली. आणि ज्या सर्जरी लंबार स्पाईनच्या म्हणजे कमरेच्या मणक्यातल्या असतात त्या अगदीच खूपच कमी रिस्क असते त्याच्यात, म्हणजे 0.1% म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे त्या सर्जरी अगदी सेफ झालेल्या आहेत. ऑपरेशन करायचं तुम्ही चांगलं होता तेव्हाच मला खूप आनंद झाला. बरोबर. मला नाही आता मी चांगली होणार. पेशंटच्या साईडनी पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तेवढाच जास्त मॅटर करतो. म्हणजे तुमच्याकडे तो ऑलरेडी होता त्याच्यामुळे भीतीच नव्हती तिच्या मनात. बरोबर. बरोबर. गुड. थँक्यू फॉर बिलिव्हिंग इन अस. आता माझ्याकडे सांगलीचे आमचे नातेवाईक आले, ओके. त्यांना पण मणक्याचा आपल्यासारखाच आहे. त्यांना मी सजेस्ट केलं तुम्ही एकदा येऊन दाखवा औरंगाबादला.
No ते problem. काय म्हणतात ऐका आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. प्रत्येकच मणक्याच्या आजाराला ऑपरेशन लागत नाही. बऱ्याच वेळा त्यांना ते समजावून दाखवा ना. सांगितलं की बऱ्याच लोकांना सांगितलं जातं की गॅप आहे, नस दबली, त्याच्यातच ते डोक्यात राहतं. बऱ्याच वेळा त्याला काहीच मला करायची तसं गरज सांगितलं नसते. होतं, नस पण आम्हाला नाही, ज्या गॅप पण व्यक्तीने सांगितलं इथं नाही, राहतात वीस ते पण आहे, इतकं सांगितलं. तिचे नातेवाईक आहेत, ती बाईला तुमच्याकडे आलती, तिला पण त्रास होता. तुम्ही तिचा एक एक्सरे सुद्धा नाही काढला, बरोबर, फक्त गोळी दिली राईट, आणि ती हिच्यासारखं तिने 10 गोळ्या घेतल्या, त्यातल्या 2-3च घ्याव्या लागल्या. एक्झॅक्टली. प्रत्येक गोष्टीलाच ऑपरेशन लागतं असं नाही. आम्ही जेव्हा 100 पेशंट बघतो दिवसातून, त्यातले फक्त 3 पेशंटला ऑपरेशन सांगतो. तर एवढे कमी लोकांना ऑपरेशन लागतं.